नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS आणि IBPS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। यातला पहिला प्रश्न आहे, नांदेड शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? गोदावरी या नदीकाठी नांदेड शहर वसलेले आहे। भारतातील सर्वात लांब अंतर धावणारी रेल्वे कोणती? विवेक एक्सप्रेस ही भारतातील सर्वात लांब अंतर धावणारी रेल्वे आहे। विवेक एक्सप्रेस ही दिब्रुगढ आसाम ते कन्याकुमारी तमिळनाडूपर्यंत धावते। ती 4189 किलोमीटर अंतर धावते। एकूण 6 राज्यांमधून विवेक एक्सप्रेस जाते। ते राज्य पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक आणि केरळ ह्या 6 राज्यांमधून विवेक एक्सप्रेस जाते। पुढचा प्रश्न, पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पुरंदर किल्ला हा पुणे जिल्ह्यात आहे। पुरंदर किल्ल्याची विशेषता, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रिय आणि बळकट किल्ला म्हणून ओळखला जाणारा पुरंदर मराठा साम्राज्याचे पराक्रमाचे प्रतीक आहे। पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर असलेले पुरंदर किल्ला हे शिवाजी पुत्र संभाजी यांचे जन्मस्थान आहे। किल्ल्याला दोन मजली आहेत। वरच्या भागाला बाले किल्ला तर खालच्या भागाला माची म्हणतात। शिव मंदिराचे व्यतिरिक्त किल्ला परिसराचे सुंदर विहंगम दृश्य देते। पुढचा प्रश्न, तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? गोंदिया या जिल्ह्यास ओळखतात। भारतातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? विदर्भ या भागात तांबे खनिज आढळते। महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? सांगली या शहरात आहे। चहाची लागवड सर्वात प्रथम कोणत्या राज्यात झाली? आसाम या राज्यात झाली। भारतातील प्राचीन घडीचा कोणता पर्वत आहे? भारतातील प्राचीन घडीचा अरवली पर्वत आहे। अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अडाण धरण हे वाशिम जिल्ह्यात आहे। अडाण धरण हे मातीच्या व दगडाच्या भरावाचे धरण आहे। हे महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्याच्या कारंजा लाड अडाण नदीवर बांधण्यात आलेले आहे। या धरणाचा उद्देश सिंचन व पाणी पुरवठा हा आहे। या धरणाची लांबी आहे 755 मीटर आणि उंची आहे 30.13 मीटर। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? कर्नाटक या राज्यात होते। भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते? झारखंड हे राज्य। मिठागराचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? रायगड जिल्ह्यास मिठागराचा जिल्हा म्हणून ओळखतात। कसारा घाट कोणत्या 2 शहरांच्या मार्गावर आहे? नाशिक मुंबई या 2 शहराच्या मार्गावर कसारा घाट आहे। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात? कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात, जी महाबळेश्वर येथे उगम पावते। कृष्णा नदीची उपनदी आहे। कराड शहराजवळ या 2 नद्या मिळतात। शुक्राचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली या जिल्ह्यात आहे। श्योक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहे? सिंधू नदीच्या उपनद्या आहे। झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज या सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत। मानसरोवर सरोवराजवळ कैलास पर्वतात सिंधू नदीचा उगम तिबेटमध्ये होतो। ती अरबी समुद्रात वाहून जाते। नदीची एकूण लांबी 3180 किलोमीटर आहे। सिंधू नदी उत्तर भारतातील मोठ्या नद्यांपैकी एक आहे। जेव्हा सूर्य, चंद्र, पृथ्वी एकाजवळ सरळ रेषेत येतात तेव्हा काय घडून येते? उधाणाची भरती आहोटी घडून येते। उधाणाची भरती आहोटी म्हणजे काय? पौर्णिमा व अमावस्याच्या दिवशी चंद्र, सूर्य व पृथ्वी हे एका रेषेत असल्यामुळे त्या दिवशी भरती सर्वाधिक असते। तसेच त्यास उधाणाची भरती असे म्हणतात। चंद्र व सूर्य यांच्या भरती निर्माण करणारे प्रेरणा अमावस्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात, त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते। भरती आहोटी वेळेस गुरुत्वाकर्षण बल वाढत असते, मीन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच इज डिस्कवर्ड बाय न्यूटन। कैमूरच्या टेकड्या कोणत्या पर्वत रांगेत आहे? विंध्य पर्वत रांगेत आहे। या पर्वतामुळे भारताचे उत्तर व दक्षिण भारत असे भौगोलिक विभाजन होते असे म्हटले जाते। विंध्य पर्वत रांगाची सुरुवात पूर्व गुजरातमध्ये होते। ही रांग गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश
प्रदेशात विभागली गेलेली आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर परिसरातील गंगा नदीपर्यंत या रांगातील टेकड्या विखुरलेल्या आहे. ड्युरंड रेषा कोणत्या दोन देशातील सरहद दर्शवते? पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशातील सरहद दर्शवते. विषुववृत्ताला 2 वेळा छेदून जाणारी नदी कोणती? ॲमेझॉन नदी. अरवली पर्वतरांगातील पुष्कर दरीतून कोणती नदी उगम पावते? लुनी नदी उगम पावते. ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. नंदुरबार जिल्ह्यात कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? गडचिरोली या जिल्ह्यात. रोजगार हमी सुरू करणारे पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र राज्य हे रोजगार हमी सुरू करणारे भारतातील पहिले राज्य आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? सिकंदराबाद येथे आहे. जयगड खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. भारताचे मँचेस्टर म्हणून कोणत्या शहराची ओळख होते? अहमदाबाद याला भारताचे मँचेस्टर म्हणून अशी ओळख आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहे? धुळे या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहे. धुळे, साक्री, शिंदखेड, शिरपूर या 4 तालुक्यांचा समावेश आहे. गुजरात राज्यातील प्रमुख बंदर कोणते? कांडला हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे. कांडला हे भारताच्या गुजरात राज्यातल्या कच्छ जिल्ह्यात वसलेले एक शहर व महत्त्वाचे बंदर आहे. भारत पाकिस्तान फाळणीनंतर कराची ही प्रमुख बंदर पाकिस्तानकडे गेल्यामुळे हे बंदर इसवी सन 1950 साली स्थापन करण्यात आले. कांडला बंदराला लागून गांधीधाम हे सुनियोजित शहर वसण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहे? धुळे या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहे. थँक्यू फ्रेंड्स. माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.